साजरी होते, बाबासाहेबांची जयंती लंडन मध्ये साजरी होते, बाबासाहेबांची जयंती जपान मध्ये साजरी होते, बाबासाहेबांची जयंती अमेरिकेमध्ये साजरी होते. जगभरातल्या जेवढ्या युनिव्हर्सिटी आहेत, जगामध्ये जिथं जिथं ज्ञानाचं स्थान आहे, त्या सगळीकडे बाबासाहेबांची जयंती साजरी होते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही का बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय? आम्ही बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आलोत म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करायची आहे का? कशासाठी करायची जयंती साजरी? लोक जयंती याच्यासाठी साजरी करतात, ते त्यांच्या जातीत जन्माला आले म्हणून त्यांची जयंती साजरी करतात. की बाबासाहेब तुमच्या जातीत जन्माला आले म्हणून त्यांची जयंती, असं नाहीये. मग कशासाठी बाबासाहेबांची जयंती? तर बाबासाहेबांनी आपल्याला माणूस बनवलं म्हणून बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय आपण. जे गावगाड्यामध्ये होतं, मी त्या विषयावर बोलणार नाही, ते सगळ्याला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना. जी इथली धर्मव्यवस्था सांगते, काय सांगते इथली धर्मव्यवस्था? इथली धर्मव्यवस्था सांगते ब्राह्मणांनी काय करायचं, क्षत्रियांनी काय करायचं, वैश्यांनी काय करायचं, शूद्रांनी काय करायचं आणि क्षत्रियांनी काय करायचं, म्हणजे अनटचेबल लोकांनी काय करायचं. शूद्राच्या खाली जो वर्ग आहे तो कोणता आहे? तो अनटचेबल वर्ग आहे. म्हणजे तुम्ही सगळी महार, मान, सांबार, ढोर, डकीलवार सगळी लोक. म्हणजे कधी काळी या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील इथल्या ब्राह्मण मंडळींनी त्यांचा राज्याभिषेक नाकारला. का नाकारला? तर त्यांचं असं मत होतं, छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाही आहेत, ते शूद्र आहेत, ते अनटचेबल आहेत, आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला. आणि शेवटी शिवाजी महाराजांना काशीहून गागाभट्टाला बोलवावं लागलं आणि त्यांचा राज्याभिषेक घडवून आणला गेला. त्या खाल्ले आपण आहोत. जर संपत्ती तुम्हाला ज्या तुमच्या गाड्या, बंगलं सगळं काही जे दिसतंय, याच्या आधी काहीही नव्हतं आपल्याकडं. आपल्याकडे फक्त एकमेव संपत्ती आपली इस्टेट जी होती, ती म्हणजे मेलेल्या जनावरांचं मांस खाणं. हीच एकमेव इस्टेट होती आपली. पण हे सगळं कुणी बदलवलं? कुणी बदलवलं हे सगळं? तर हे सगळं बदलवलं ते बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून बाबासाहेबांची जयंती, त्याला कृतार्थ करण्यासाठी, त्याला सॅल्यूट करण्यासाठी त्या महापुरुषाची जयंती आपण करतोय. बाबासाहेब म्हणत असतील तर बाबासाहेब तुमच्या जातीत जन्माला आलेत म्हणून नाही, जग बाबासाहेबांची जयंती साजरी करतंय. युनायटेड किंग बाबासाहेबांची जयंती साजरी करतंय. डोनाल्ड ट्रम्पनं बाबासाहेबाला सॅल्यूट केलं. जगातला आता कुठलाही देश नाही, तुम्ही सगळी पोरं शिकलेले आहेत, तुम्ही गुगल आता सर्च करा आणि सगळ्या साईट बघा, बाबासाहेबांची जयंती कुठं कुठं झालेली आहे. जगभरात कुठं कुठं साजरी झाली आहे बाबासाहेबांची जयंती. तर बाबासाहेबांची जयंती प्रत्येक ठिकाणी साजरी झाली आहे. दुसरी मला गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे.